महत्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्यानं लाभ स्थगित झाल्याची काही तक्रार प्राप्त झालेली आहे आणि या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचं शंकांचे फोन कॉलवरती निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि एकंदरीत याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले। योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचं आणि शंकांचं निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येत आहे। तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। 10 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात। त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्याची माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही खुशखबर आपण बघणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुमच्या ई-केवायसी संदर्भात ई-केवायसी चुकीची झाल्याने तुमचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा 2 महिन्याचे हप्ते भेटलेले नाहीत। त्या संदर्भात केवायसी बद्दल पडताळणी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। त्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। जो टोल फ्री नंबर 181 या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे त्याच्यावरती तुमचा कॉल लागतोय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी नक्की सांगा। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात जानेवारीचा हप्ता जो आहे या ठिकाणी भेटू शकतो। काय म्हटलंय नेमकं बघा, लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। जानेवारी महिन्याचे पैसे कधी भेटणार? पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये येऊ शकतात। बघा, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे। महिना संपत आला असला तरीही महिलांच्या खात्यामध्ये अजून देखील जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। डिसेंबरचा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये देण्यात आलेला होता। तुम्हालाही डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या निमित्ताने जमा झालेला होता। त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता देखील पुढे जाणार आहे। फेब्रुवारी महिन्यात महिलांना जानेवारीचा हप्ता भेटण्याची शक्यता आहे। तर बघा, हा तुमचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता असणार आहे। तो तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे। मागच्या जवळपास या ठिकाणी 10 ते 11 हप्ते आपण जर बघितले ते त्या महिन्यामध्ये न जमा होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत आहेत। तर सरकारने प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची 1 तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे, कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या 30 किंवा 31 तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहत राहतात। मात्र हे पैसे त्यांचे त्या महिन्यामध्ये न जमा झाल्यामुळं त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ जातो, जी आर्थिक कामं जी आहेत त्यांची वेळेवरती होताना दिसत नाहीत। त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो। तुम्हालाही वाटतं का सरकारने प्रत्येक वेळेस एकाच तारखेला पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा करावेत? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, आता झडपी निवडणुकीआधी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा तुम्हाला लाभ भेटू शकतो। राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो। याआधी महापालिका निवडणुकीआधी डिसेंबरचा हप्ता जमा केला होता। त्यामुळे यावेळेस देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाऊ शकतात। जिल्हा परिषदेची निवडणूक 5 फेब्रुवारीला होणार आहे। त्यानंतर निकाल जो असणार आहे तुमचा 7 तारखेला लागणार आहेत। त्याआधीच महिलांना
पैसे मिळणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत मात्र अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच याबद्दलची माहिती जी आहे ती आता घोषित केली जाऊ शकते. म्हणजेच तुमचा जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला भेटण्यासंदर्भात. त्यासोबत बघा, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे डिसेंबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे जमा झालेले नव्हते, ज्याच्यामध्ये त्यांच्या KYC मध्ये या ठिकाणी चुका झालेल्या होत्या. तर आता त्याच्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे ह्या ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचा KYC चुकल्यामुळे त्यांचा लाभ भेटलेला नव्हता, असं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा बालविकास विभागामार्फत असेल, महिला बालविकास विभागामार्फत त्या लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेलं होतं की तुमची KYC चुकलेली आहे म्हणून. तर त्याच्या तक्रारी आल्यानंतर आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीच ट्विट करून सांगितलेलं आहे की तुमचा लाभ जो असणार आहे या ठिकाणी पुन्हा चालू केला जाणार आहे. त्या संदर्भातली पडताळणी केली जाणार आहे. पात्र लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही. म्हणजेच मग तुमचा जानेवारी महिन्याचा जो तुम्हाला आता लाभ भेटणार आहे त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींची, पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा KYC ची पडताळणी होईल, तर त्यांना राहिलेले नोव्हेंबरचे असतील, डिसेंबरचे असतील, ज्यांना जे हप्त्याचे पैसे भेटलेले नाहीत ते जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत देखील आता भेटू शकतात. तर बघा, मग तुमच्या या ठिकाणी 2 महिन्याचे राहिलेले 3000 रुपये असतील, प्लस हा जानेवारीचा 1500 रुपयाचा लाभ असेल, असे मिळून मग तुम्हाला 3 हप्ते एकत्रित 4500 रुपये देखील भेटू शकतात. मात्र ज्यांचे या ठिकाणी डिसेंबर पर्यंतचे पैसे आलेले आहेत त्यांना मग एकच हप्ता 1500 रुपयाचा, जो की त्यांचा चालू जानेवारी महिन्याचा लाभ आहे, तो भेटू शकतो. ज्यांना अगोदर पैसे भेटलेले आहेत त्यांचा हा जानेवारीचा लाभ भेटेल आणि ज्यांचे राहिलेले पैसे आहेत ते या हप्त्यासोबत देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर बघा, आता मग या ठिकाणी तुमचा जानेवारी महिन्याचा लाभ जो असणार आहे कधीपर्यंत तुम्हाला भेटू शकतो, तर फेब्रुवारीमध्ये 5 तारखेला निवडणूक आहेत. म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जे आहे याचा लाभ जो आहे तो दिला जाऊ शकतो, किंवा 7 फेब्रुवारी नंतर तुम्हाला हे पैसे यायला सुरुवात होऊ शकते, जो की तुमचा जानेवारी महिन्याचा लाभ असणार आहे. तर बघा, आता काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. जसं तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. महिलांना KYC प्रश्नांची चुकीची उत्तर जी आहेत त्यांनी दिलेली होती, त्यांचा लाभ जो आहे त्याच्यामुळे बंद झालेला आहे. प्रश्न न कळल्यामुळे महिलांनी त्यांची उत्तरं जी आहेत चुकीची दिल्यामुळं ते निदर्शनास आलेलं होतं. त्यामुळे आता त्यावरती मार्ग काढला गेलेला आहे. महिलांनी आता प्रत्यक्ष जी आहे लाडकी बहीण योजनेची जी प्रत्यक्ष जी आहे पडताळणी केली जाणार आहे आणि अंगणवाडी सेविका महिलांची ही पडताळणी करणार आहेत. त्यानंतर महिलांना त्यांचा चूक सुधारण्याची संधी भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींचा ज्यांचा लाभ बंद झालेला होता त्या संदर्भातला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी बातमी आलेली आहे. तुमच्या KYCच्या अर्जात काही चूक झालेली आहे तर तुम्हाला आता घाबरण्याचं कारण नाही. एका कॉलवरती तुमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा करत एक कॉलवरती प्रश्न सुटणार असल्याचं सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. योजनेचा फॉर्म भरताना किंवा KYC करताना तांत्रिक चुका झाल्यामुळे ज्या महिलांचे हप्ते रखडलेले आहेत त्यांच्या मदतीसाठी आता सरकारने 181 ही विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केलेली आहे. तर बघा, याच्यावरती तुमचा कॉल लागतोय का, तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती माहिती भेटते की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे. एका फोन कॉलवरती लाडक्या बहिणींच्या सर्व शंकांचे निरसन केलं जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तक्रारीचे निवारण आता फोनवरती होणार आहे. अनेक महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण करताना अनावधानाने चुकीचा पर्याय निवडला होता, ज्यामुळे त्यांच्या अर्जाची स्थिती स्थगित झालेली आहे. अशा तक्रारीची दखल घेत स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की 181 हेल्पलाईन नंबरवरती प्रशिक्षित कॉल ऑपरेटर्स तैनात करण्यात आलेले आहेत. हे ऑपरेटर्स महिलांना तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी थेट मार्गदर्शन करतील. यामुळे महिलांना आता सरकारी कार्यालयाची उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही. तर त्यांनी स्वतः या ठिकाणी ट्विटरवरती पोस्ट केले. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या होत्या असं त्यांनी म्हटलं. आणि या योजनेशी व संबंधित इतर काही तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 हा हेल्पलाईन नंबर मदत उपलब्ध करून देईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. आणि कॉल ऑपरेटर्सला योग्य ते प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारीच्या व शंकाचे निरीक्षण या
हेल्पलाईन नंबरवरती करून देण्यात येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यक भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती या ठिकाणी त्यांनी स्वतः पोस्टमध्ये लिहित केलेली आहे. तर अंगणवाडी सेविका करणार डोर स्टेप पडताळणी. तर बघा, केवळ हेल्पलाईनच नाही तर सरकारने प्रत्यक्ष फिजिकली या ठिकाणी जी पडताळणी जी आहे, अर्जातील त्रुटी जी आहेत, KYC ज्यांची चुकलेली आहे अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष आता पडताळणी करणार आहेत. 31 डिसेंबर 2025 KYCची मुदत होती, मात्र तांत्रिक गोंधळामुळे अनेक लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्या होत्या. आता पडताळणीनंतर पात्र महिलांचा मार्ग मोकळा होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025चे हप्ता उशिरा मिळाल्याने विदर्भासह राज्यातील अनेक भागात महिलांनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवरती आता प्रशासनाने ही तातडीची पावले जे ते उचललेली आहेत. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्हाला अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जानेवारी महिन्याच्या लाभाबद्दलचंही अपडेट आपण बघितलेला आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींना शेअर करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.